लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना मी सविनय जय भीम करतो। अजूनही आंबेडकरी समाज सत्ताधारी का झाला नाही किंवा होऊ शकला नाही याबाबत मी माझे अनुभव, काही विचार आपल्या सर्वांशी संवादात्मकरित्या बोलू इच्छितो। मित्रहो, मुळातच महाराष्ट्रातील राजकारणाची सुरुवात ही रिपब्लिकन पक्षाच्या नावाने महाराष्ट्रामध्ये झालेली आपण पाहतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि स्थापना झाल्याच्या नंतर नेतृत्वाच्या शर्यतीमध्ये या पक्षाचे नाव ही पैलतीरावर जाऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आपण सर्वजण जाणून आहोत। अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाने जी काही आंदोलनं केली ती आंदोलनं राजकीयदृष्ट्या दुय्यम उद्देश ठेवून सामाजिक न्यायाचे प्रश्न अग्रक्रमाने त्यांनी हाती घेतले आणि ही चळवळ संघर्षाधारित चळवळ, लोकसमूहाच्या सहभागाने ही चळवळ त्यांनी पुढे चालवली। सुरुवातीचा काळ होता शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या विजयाच्या नंतर, म्हणजे 7 खासदार आणि 19 आमदार हे निवडून आल्याच्या नंतर रिपब्लिकन पक्षाची वाटचाल निवडणुकीच्या दृष्टिकोनातून म्हणावी तशी फारशी सुखकारक होऊ शकली नाही। असे जरी असले तरी हा पक्ष जनतेसमोर कायम राहिला। तो गायरानाच्या प्रश्नावर, अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावर, महागाईच्या प्रश्नावर, शिष्यवृत्ती वाढ, नोकरीतील बॅकलॉग, नोकर भरती आणि अन्याय अत्याचार या सर्व प्रश्नांना या पक्षाने जनमानसामध्ये नेले आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी समूह या समूहामध्ये एक जनजागृती आणि संघर्षाची भावना, लढण्याची प्रेरणा या चळवळीने उभी केली। त्यामुळे जो समूह रिपब्लिकन पक्षाच्या या संघर्षमय कार्यक्रमामध्ये सहभागी होता त्या समूहाला राजकीय अपयश हे फारसे त्याच्या डोळ्यात खुपलेले दिसत नाही आणि म्हणून राजकारणात काहीही असो, परंतु सार्वजनिक संघर्षामध्ये आपली चळवळ सगळ्यात अग्रेसर आहे यामध्ये तो स्वतःला समाधानी मानत असेल असे आता सध्या दिसून येते। हीच परंपरा पुढे चालत आलेली आहे आणि म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या राजकारणाच्या नंतर रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना झाली त्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना ही मुळातच हेलखावे खात असलेल्या परिस्थितीमध्ये झाली, त्या पार्श्वभूमीवर झाली आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची बाबासाहेब आंबेडकरांना जी अभिप्रेत असणारी चौकट आहे ती चौकट त्यावेळेसच्या धुरंधर राजकारणी नेत्यांना तयार करता आली नाही आणि त्या चौकटीवर पक्षसुद्धा उभा करता आला नाही। कदाचित 5 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेवटचं पत्र लिहिलं होतं
त्या पत्राच्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाची जी मोर्चे बांधणी आहे, जी बांधणी आहे त्याप्रमाणे झाली असती आणि सामूहिक सहभागाच्या बळावर सामूहिक नेतृत्व, सामूहिक निर्णय शक्ती, निर्णय प्रक्रिया या काही आधारावरती जर रिपब्लिकन पक्षाची कार्यप्रणाली जनतेमध्ये पुढे आली असती तर रिपब्लिकन पक्ष भक्कमपणे उभा राहू शकला असता. परंतु रिपब्लिकन पक्ष भक्कम उभा राहण्याच्या ऐवजी पक्ष म्हणजे एक व्यक्ती आणि एक व्यक्ती म्हणजे पक्ष असे त्याचे स्वरूप झाले आणि सामूहिक सहभागाचा, आंबेडकरी समाजाचं प्रतिबिंब असलेला, समग्र प्रतिबिंब असलेला एक पक्ष म्हणून उभारी घेण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाला अपयश आलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्याचाच परिणाम असा झाला की निवडणुकीच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्ष कुठल्याही प्रकारे तग धरू शकला नाही आणि त्यावेळेस तर एकखांबी काँग्रेसची सत्ता होती. विरोधी पक्ष नावाचा पक्ष असेल नावालाही, परंतु त्यांची शक्ती अत्यंत दुर्बल होती आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणाला आमच्या पूर्वीच्या काळामध्ये फारसं यश आलेलं आपल्याला दिसत नाही. साधारणपणे 77-78 नंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या नंतर राजकारणाची एक नवीन सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. एक की संघर्षाच्या पातळीवर रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी आणि दुसरं माननीय कांशीरामजींच्या नेतृत्वाखाली केडर बेसवर आधारित बहुजन समाज पक्षाची बांधणी. खरं तर जे केडर म्हणून पुढे आले ते सर्व केडर जरी प्रशिक्षित असले तरी समाजामध्ये मूळ आधार घेऊन समाज BSPकडे त्यांना वळता करता आला नाही. त्याच्यामध्ये केडर यशस्वी होऊ शकलं नाही आणि पुनर्बांधणीच्या राजकारणातून जे काही पुढं पक्ष आला त्या पक्षालाही साचेबद्धपणा देऊन एक भक्कम असा पक्ष उभा करता आला नाही. केवळ संघटनात्मक पक्ष उभा करूनही निवडणुकीला सामोरं जाता येत नाही. निवडणूक राजकारण करण्यासाठी आणि लोकसंघर्ष करण्यासाठी रचनात्मक पक्षाची आवश्यकता आहे. तिथे फारसा अडचणी येत नाहीत, परंतु रचनात्मक पक्षाचा आणि निवडणूक जिंकण्याचं तंत्र हे खूप वेगळं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सक्षम असा पक्ष आपण उभा करू शकलो काय? तर माझ्या दृष्टीने या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. आणि राजकारणामध्ये जे सर्वोच्च पुढारी होते या पुढाऱ्यांना सुद्धा निवडणुकीचं राजकारण समजलंच असेल असं मला स्वतःला वाटत नाही. खरं तर कोणताही ज्या प्रस्थापित पक्षाने निवडणुका जिंकल्या, पैशाचा तर भडीमार आता सुरू झाला अलीकडच्या 30-35 वर्षाच्या काळामध्ये, पण त्यापूर्वी ज्या काही निवडणुका त्यांनी जिंकल्या त्या कोणत्या तंत्रावरती जिंकल्या, त्यांच्याकडं कोणतं कसब होतं? तर माझ्या माहितीप्रमाणे जे काही लोकसभाचे मतदारसंघ असतील
विधानसभेच्या मतदारसंघातील त्या मतदारसंघाची रचना करण्यासाठी जे केंद्रीय पुनर्रचना आयोग आहे किंवा राज्य पुनर्रचना आयोग आहे, या आयोगाच्या माध्यमातून मतदारसंघाची पुनर्रचना कशी केल्या जाते याची याच्यावर पुसटसही लक्ष आपल्या पुढाऱ्यांनी दिलं नाही. जे प्रस्थापित पक्ष आहेत, एक सत्ताधारी पक्ष होता, तर सत्ताधारी पक्षामध्ये त्यांचं संपूर्णपणे नियंत्रण होतं, सर्व यंत्रणावरती त्यांचं नियंत्रण होतं आणि प्रशासनावरही त्यांची पकड होती. एक असं आपल्याला दिसून येते, जो सत्तेतला पक्ष आहे त्या पक्षाने पूर्णपणे त्याची पकड घेतलेली असतानाही प्रशासनातील जी नोकरशाही आहे, ही नोकरशाही सुप्तपणे त्या काळातील जो विरोधी पक्ष असेल त्या विरोधी पक्षाला साधारणपणे सहकार्य करण्याच्या मानसिकतेमध्ये होती. परंतु या सहकार्य करण्याच्या मानसिकतेमध्ये असणारा नौकर वर्ग आणि त्या प्रकारे आपण चाणाक्षपणे लक्ष ठेवून काम केलं पाहिजे अशा प्रकारचा पुढारी वर्ग आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी राजकीय पक्षामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून त्यांची निवडणूक लढवण्याची प्रक्रिया सुरू होते. ती मतदारसंघाची निर्मिती, त्याच्यानंतर मतदार यादी तयार करणं, त्याच्यावरती ट्रायल करणं आणि आपापला मतदार बांधणं ही त्या पक्षाची कामाची पद्धत असते. प्रत्येक बूथवर त्यांचा कार्यकर्ता असतो. फार शास्त्रशुद्ध दृष्ट्या जरी नसला तरी, गाव पातळीवर त्यांचं संघटन जरी नसलं तरी, जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचे लागेबंधे आणि संघटनेचं नाव आणि पदाधिकारी या बळावर ते प्रत्येक बूथवरती कार्यकर्ता उभा करण्यामध्ये सक्षम झाले. उलट पक्षी आपल्या राज्यकर्त्यांचं मतदारसंघाच्या निर्मितीवर लक्ष नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कार्यकर्त्यांचं पुरेपूर संख्याबळ नाही. आणि तिसरं, मतदार यादी कशी तयार करायची त्याच्यावरती आपण कधीही लक्ष दिलेलं नाही. त्याच्यामुळं आपला मतदार किती आहे आणि इतर मतदार किती आहे याचं जोपर्यंत आपल्याला निश्चितपणे ठोकताळा येत नाही तोपर्यंत उमेदवाराच्या निवडणूक लढवण्याला फारसा काही वजन प्राप्त होत नाही, त्याला अर्थ प्राप्त होत नाही. मग आपलं असंच झालं, एक तर आपला उमेदवार पक्का नाही, कायम नाही. आयत्या वेळेस 15 दिवसात कुणाला तरी पकडून आणायचं, उमेदवारी द्यायची आणि 15 दिवसात त्याच्याजवळ साधनं काय, तर बसने फिरा, पायी फिरा, निवडणुकीला सामोरं जा. बाबासाहेबाचा निळा झेंडा, बाबासाहेबाचा हत्ती, बाबासाहेबाचं चिन्ह, बाबासाहेबाचा पक्ष हे सांगत बसा. गाव पातळीवर आपला आंबेडकरी समूह कोणत्या अंतर्गत गाव पातळीतील शक्तीशी जोडला गेलेला आहे याचा आपण कधी बारकाईने अभ्यास केला नाही, त्याच्यावर कधी लक्ष दिलं नाही. आपण आपल्या जातीच्या टोटलची संख्या मारत बसलो, मतदानाची टोटल मारत बसलो की एकूण आमचं एवढं मतदान आहे, आम्हाला एवढं पडणार, आम्ही विजयी होणार. पण प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष हा किंवा बहुजन संकल्पनेवर काम करणारे पक्ष आहेत, हे दोनही पक्ष आपल्याला महाराष्ट्राच्या असो, देशाच्या असो, राजकारणामध्ये, सत्ताकारणामध्ये यशस्वी झालेले दिसत नाहीत. खरं तर निवडणूक जिंकण्याचे आपल्याकडं दोनच पर्याय आहेत. एक पर्याय असा आहे
की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो काय, आणि दुसरा पर्याय असा आहे की आपण आघाडीमध्ये निवडणूक लढवू शकतो काय. मग आघाडी ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील सर्व पक्षाबरोबर आघाडी असेल किंवा सत्ताधारी पक्षाबरोबर आघाडी असेल, असे दोन पर्याय असू शकतात. परंतु याची पण आपल्याला कुठेही स्पष्टपणे दिशा दिसून येत नाही. म्हणजे भारिप आणि बहुजन राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी 100% सत्तेचं राजकारण करतो आणि आम्ही जेवढे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली. दुसरीकडे जे RPIचे जुने पुढारी होते त्या जुन्या पुढाऱ्याने सीट और नो सीट, वी आर विथ काँग्रेस ही भूमिका घेतली आणि ते कायम काँग्रेससोबत राहिले. काँग्रेससोबत राहूनही त्यांना काही करता आलं नाही. काँग्रेससोबत राहूनही त्यांच्यासमोर त्यांचा पक्ष उभा करण्याचं लक्ष नव्हतं असं दिसून येते. कारण एक आमदार पक्ष कसा काय उभा करू शकतो. एका आमदाराचा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य नाही, पंचायत समितीमध्ये सदस्य नाही, ग्रामपंचायतला सदस्य नाही, फक्त एक आमदार मुंबईला बसून आहे, त्याला पक्ष म्हणायचा का. हा खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरे बहुजन विचारधारेवर काम करणारे पक्ष आहेत ते 288 मतदारसंघ विधानसभेचे आणि 48 मतदारसंघ लोकसभेचे लढवणारे पक्ष आहेत. मग यांच्याजवळ उमेदवार आहेत का, तेवढी यंत्रणा आहे का, तेवढा पैसा आहे का, साधन सामुग्री आहे का, या सगळ्या प्रश्नाचा कोणी विचार करत नाही. पक्ष नेतृत्व म्हणून ही साधन सामुग्री पुरवण्याची काही जबाबदारी घेते का, तर मला तसंही काही दिसून आलेलं नाही. पक्षाच्या ढाच्यातील म्हणजे पक्षासाठी जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यापैकी किती टक्के लोकांना लोकसभेची विधानसभेची उमेदवारी पक्ष देतो याचंही उत्तर स्पष्टपणे नाही. म्हणजे जो इतर पक्षातून फुटून येईल तो आमच्याकडे यावा आणि त्याने आमचा AB फॉर्म घेऊन या पक्षाची उमेदवारी घ्यावी आणि 20 दिवस त्या पक्षाचा म्हणून लोकांच्या समोर जावं. उमेदवाराचं आणि मतदारांचं एक नातं असावं लागतं. केवळ उमेदवार दिला म्हणून मतदान करतीलच असं नाही. मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांचा पक्ष, बाबासाहेबांच्या हितसंबंधी याचा पक्ष, विचाराचा पक्ष म्हणून लोक मतदानही करतील, पण पैकीच्या पैकी मतदान त्या उमेदवाराला होत नाही. काही मतदान हे उमेदवाराच्या 15 दिवसाच्या आयतेपणाच्या उमेदवारीमुळं मतदार त्याला बांधील नसतात. पक्षाला जे बांधील असतात ते पक्षाला मतदान करतात, पक्षाला जे बांधील नाहीत मग ते मोकळे आहेत, त्यांना जे पाहिजे तिकडं मतदान करतात. म्हणजे एकंदर समीकरण काय आहे दोन्ही पक्षाचं, तर एकंदर समीकरण असं आहे की निवडणूक निकालानंतर त्या पक्षाचा रिझल्ट 0 आहे आणि मग त्याची कारणं अनेक सांगितली जातात. अनेक कारणापैकी या कारणांचा समावेश कोणी सांगत नाही. या कारणांचा कोणताही नेता समावेश सांगत नाही. नेता यशाचा धनी आहे आणि अपयशाला मात्र समाज आणि कार्यकर्ता धनी आहे, अशा प्रकारचं धोरण पक्षीय नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांचं राहिलेलं आहे. खरं तर जो लढवय्यास लष्कर प्रमुख आहे, जो युद्धात लढणाऱ्या सैनिकांना मार्गदर्शन करतो, युद्धात लढणारे सैनिक असतात, परंतु लष्कर प्रमुख युद्ध जिंकल्याचं श्रेय सैनिकांना देतो आणि सैनिक पराजित जर झालं तर ते श्रेय लष्कर प्रमुख
आपल्याकडे स्वतःकडे घेतो. ही ज्याची वैचारिकता आहे, ही ज्याची निष्ठा आहे, त्यालाच आपल्याला लष्कर प्रमुख म्हणता येईल, त्यालाच युद्ध नीतीमध्ये निष्पन्न आहे, उत्तमोत्तम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या राजकारणामध्ये नेतृत्वाने आजपर्यंत यशाचा हक्क सांगितलेला आहे, पण पराजयाचा मी जबाबदार आहे असं कोणी म्हटलेलं नाही. आणि जोपर्यंत याचं आत्मपरीक्षण जे नेतृत्व करतात ते करत नाहीत, तोपर्यंत आंबेडकरी समाजाच्या राजकारणाला फारसे चांगले दिवस आहेत असं मला स्वतःला वाटत नाही. मित्रो, खरं तर आपला जो मतदार आहे, हा मतदार सैरभैर तरी का झाला, याला काय कारण आहे? सामान्य जो माणूस आहे, जो खेड्यापाड्यामध्ये राहणारा आंबेडकरी समाजातला मतदार आहे, हा मतदार त्याच्या रोजच्या जीवन मरणाशी संघर्ष करत असतो. त्याला कालसंगत काही ना काही सुविधा लागत असतात. याचा विचार आपल्या नेतृत्वाने केलेला दिसत नाही. उलट पक्षी जे पक्ष सत्तेवर येत आहेत, ज्यांना सत्ता कायम स्वतःकडे ठेवायची आहे, ते पक्ष जो आपला मतदार नाही, त्या अशा मतदाराला स्वतःच्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना जाहीर करतात. ह्या वेगवेगळ्या योजना जाहीर केल्याच्या नंतर या योजनांचा लाभार्थी कोण आहे? तर या योजनांचा जो लाभार्थी आहे तो आंबेडकरी समाजासोबतच जो इतर गोरगरीब समाज आहे, जो मागासवर्गीय आहे आणि ओबीसी समाजातील आहे, हा सर्व समाज, मग जो ओबीसी आहे, आदिवासी आहे, हा समाज, बौद्धेतर मागासवर्गीय आहे, हा समाज, हा या योजनांच्या लाभामुळं इतर पक्षांशी तो आकर्षिला गेलेला आहे. अजून एक की आपली जी आंबेडकरी विचारधारा आहे, ही समताधारित समाजकारण आणि अर्थकारण करू इच्छिते, सत्ताकारण करू इच्छिते. याचं पुरेसं प्रबोधन करण्यामध्ये आपण अपयशी ठरलो आणि त्यामुळं बहुजन समाजाला आपल्याकडं जोडण्यासाठी काय करावं लागतं, याचा पायाभूत काम कोणत्याही चळवळीला आजपर्यंत करता आलेलं नाही. केवळ समाजाच्या ध्रुवीकरणाच्या गप्पा आपण मांडल्या. या जातीचा उमेदवार आहे, त्याच्या जातीची एवढी मतं आहेत आणि आमची मतं एवढी जर पडली तर हा उमेदवार आपला निवडून येऊ शकतो, हे सातत्यानं आपल्याला सांगितलं गेलं. हे तर असं सांगणं, जे टांग्याला जो घोडा लावतात आणि त्या टांग्याच्या समोर त्या टांग्याचा मालक हिरवी पेंडी बांधतो, त्या घोड्याला असं वाटतं की ते पेंडी माझ्या तोंडाला आता नाही लागेल तेव्हा लागेल. तो दिवसभर पॅसेंजर खेचत असतो. रात्री घरी गेल्याच्या नंतर त्याच्या खुट्याला तेच दिवसभर बांधलेलं गवत पेंडीभर वाळलेलं असते, ते गवत त्या घोड्याच्या तोंडाला लागते. तशी आपली अवस्था झालेली आहे की आपल्याला सांगितलं की असं गणित आहे, प्लसचं गणित आहे, आपण हुरळून जातो घोड्यासारखं. ठीक आहे, आपण असं मान्य करू की दोन समूहाच्या बेरजेने आपल्या मतामध्ये वाढ होईल. कदाचित आपण 40,000पर्यंत 45,000 जाऊ, पण निवडून येण्यासाठी लागणारी 60-65,000 मतं जी आहेत वरची, ते 20,000ची आपण काय जोड करणार आहोत?
ती जोड आपल्याजवळ नाही. त्या 20,000चा विचार आपण करत नाही. आणि याच 20,000चा जो फरक आहे, अंतर आहे, या अंतरावर लक्ष ठेवून प्रस्थापित पक्ष काम करतात आणि हिंदू मानसिकतेचा असलेला ओबीसी समाज त्याला आकृष्ट करतात. शिक्षणामध्ये संधी घेणारा, नोकरीमध्ये संधी घेणारा हिंदू मानसिकतेचा ओबीसी एका प्रमोशनसाठी, नोकरीसाठी बाबासाहेबांचं नाव घेतो, हे खरी गोष्ट आहे. ओठावरती बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, पण त्याची मानसिकता, अंतर्मन हे हिंदुत्वाचं आहे. आणि ते जे त्याची मानसिकता आहे, ती मानसिकता कमजोर करून ती मानसिकता आपल्या पक्षाशी भक्कम करण्यामध्ये आपल्या चळवळीला आत्तापर्यंत यश आलेलं आहे. कारण त्या दृष्टीनं आपलं कुठल्याही प्रकारचं काम चालत नाही. आणि आपल्या पक्षाचं अजून एक अपयशाचं दुसरं मोठं कारण आहे. ते कारण असं आहे की आपला एक पक्ष आहे. समजा आपण एक पक्ष घेतला, पक्षाचं नाव समाजामध्ये नेलं, जनतेमध्ये नेलं, ठीक आहे. त्या पक्षाच्या जनसंघटना कोणत्या आहेत? त्याची विद्यार्थी संघटना आहे का? त्याची महिला संघटना आहे का? त्याची कामगार संघटना आहे का? त्याची व्यावसायिकदृष्ट्या काम करणाऱ्या लोकांची संघटना आहे का? मजूर कामगारांची संघटना आहे का? शेतमजुरांची संघटना आहे का? या सर्व जनसंघटना त्यांच्याकडे जर नसतील तर हा शेवटचा माणूस कोणत्या माध्यमातून या पक्षाशी बांधील राहणार आहे? तो बांधील राहत नाही. उलट पक्षी जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या सर्व पक्षांच्या जनसंघटना खूप मजबूत आहेत. आज भाजपसारखा पक्ष, भाजप हा सत्तेतील पक्ष आहे, पण त्याचं कंट्रोलिंग जर RSS कडे असेल तर मग RSS आणि त्याच्या जनसंघटना किती पक्क्या असतील याचा विचार आपण केला पाहिजे. पण तो विचार आपण करत नाही. आपण आपल्या जनसंघटनांचा विचार करत नाही. आपण फक्त नेता कोण मोठा आहे, A नेता मोठा, B नेता मोठा, C नेता मोठा, नेता मोठा याच आविर्भावामध्ये असतो. नेता तोच मोठा असतो ज्याचं जनसंघटन आणि पक्षीय संघटन समाजाच्या पूर्ण स्तरामध्ये विखुरलेलं आहे. केवळ विखुरलेलं असून जमत नाही, तर ते एका पक्क्या धाग्याने बांधल्या गेलेला, एका दोरीमध्ये उभा आहे. असाच नेता मोठा होऊ शकतो. अन्यथा नेता मोठा आहे असं म्हणण्याला फारसा भक्कम आधार आपल्याला मिळत नाही. परंतु आपला आंबेडकरी समाज हा वास्तवापेक्षा नेहमी आभासी मानसिकतेमध्ये जगत आलेला आहे. आणि या आभासी मानसिकतेमध्ये जगत असल्यामुळं आपण एकदा निवडणुका झाल्या की परत मतदान करेपर्यंत मागे पराभूत झालेल्या निवडणुकीवर आपण विचार करत नाही. असं होता कामा नये. आपण का पराभूत झालो, कुठे कुठे कमी पडलो, का आता अजून त्या 20,000 मतं घेण्यासाठी काय करावं लागेल, याचा जोपर्यंत आपण 5 वर्षामध्ये त्याची तयारी करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची येणारी 5 वर्षाची निवडणूक सक्षमपणे जिंकता येणार नाही. आता पुढची 5 वर्षाची तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर बघा की प्रस्थापित जे पक्ष आहेत त्या प्रस्थापित पक्षाचा उमेदवार मागच्या निवडणुकीत पराजित झाला असेल तर पुढच्याही निवडणुकीत त्या पक्षाचा उमेदवार साधारणपणे तोच असतो. त्या पक्षाचा निकष आहे उमेदवारी देताना. मागच्या वेळेला तो एवढ्या मताने पराभूत झाला, आता या वेळेला जर जिंकायचं असेल तर एवढी त्याला आपण ताकद पुरवूया, त्याला बळ पुरवूया आणि ही सीट आपण काढूया, असं त्या पक्षाचं धोरण असते. त्या पक्षाचा डावपेचाचा भाग असतो. आपले जे काही पक्ष आहेत
हे पक्ष फक्त 15 दिवसाची सुगी करणारे आहेत. 15 दिवसाची सुगी म्हणजे 15 दिवसात हवा निर्माण करून जे मतदान मिळालं ते मतदान मग सांगायचं की माझ्या पक्षाला एवढं मतदान मिळालं, माझ्या पक्षाला एवढं मिळालं, त्या पक्षाला कमी मिळालं, माझा पक्ष मोठा, आता माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अरे बाबा, गेल्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार आपला लढतो तो पुढच्या निवडणुकीत लोकांच्या समोर राहत नाही. प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार नवीन असेल, कार्यकर्ता नवीन असेल तर कार्यकर्त्याचा परिचय जनतेला नाही, उमेदवाराचा परिचय मतदाराला नाही. बरं, उमेदवाराचा आणि कार्यकर्त्यांचा तरी काही यापूर्वीचा संबंध आहे का? त्यांच्यामध्ये काही विश्वासाचं देवाणघेवाण आहे का? असंही नाही. पक्षाने उमेदवार दिला, नेत्याने उमेदवार दिला, आपल्याला आदेश आला, आपण कामाला लागलं पाहिजे. मग तो आदेश बहनकुमारी मायावतीचा असेल किंवा तो आदेश महाराष्ट्रातील अन्य कुणाचा असेल, आदेशावर हुकूम मला काम केलं पाहिजे ही ज्या वेळेला मानसिकता आहे कार्यकर्त्याची, त्यावेळेला त्या कार्यकर्त्याची मानसिकता एक प्रकारे वेठबिगारीचीच मानसिकता असते. ती वेठबिगारी आहे. नेत्याने सांगितलं म्हणून मला ते करायचं आहे. माझी अंतस्थ प्रेरणा काय आहे? कार्यकर्त्याची अंतस्थ प्रेरणा काय आहे? तर कार्यकर्त्याची अंतस्थ प्रेरणा स्फुल्लित करण्याचं काम नेतृत्वाने करायला पाहिजे. ते नेतृत्वाने केलेलं मला दिसून येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाने एक महत्त्वाकांक्षा जागवली पाहिजे की मला आमदार व्हायचं आहे, मला जिल्हा परिषदेचा सदस्य व्हायचं आहे आणि मला त्याच्यासाठी काम करायचं आहे. ही जर तुम्ही त्याला महत्त्वाकांक्षा तुम्ही त्याच्यामध्ये पेरली आणि ते स्फुल्लिंग चेतवलं तर कार्यकर्ता अंतस्थ प्रेरणेने जीव तोडून रक्त आटून कामाला लागेल, लोकांचे उंबरटे झिजवेल, मतदारांचा विश्वास सार्थ करेल, प्राप्त करेल, हे करेल. पण कार्यकर्ता हा केवळ प्रचारकच म्हणून तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारातील साधन म्हणून वापरायचं असेल, तो कार्यकर्ता वेठबिगारीप्रमाणे काम करेल. आणि म्हणून राजकीय पक्षांनी या सगळ्या बाबतीमध्ये विचार करण्याची गरज आहे आणि समाजाने सुद्धा या सर्व बाबीवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. केवळ आंबेडकरी समाज राजकारणात यशस्वी होत नाही म्हणून निराश होता कामा नये, तर आजचं यश ही उद्याच्या आजचं अपयश हे उद्याच्या माझ्या यशाची पायरी आहे असं समजून जर आपण कामाला लागलो तरच उद्या आपण राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो. अन्यथा मला तरी आज ही वाट धोक्यात हरवलेली दिसते. आणि म्हणून माझं मत असं आहे की आज आंबेडकरी समाजामध्ये या सर्व प्रकारचं एक मंथन झालं पाहिजे, विचार मंथन झालं पाहिजे. युतीच्या माध्यमातून जाणार आहोत तर तसा कसा पक्ष उभा करायचा, युतीच्या माध्यमातून गेलं तर पक्षाचा सहभाग किती संख्येमध्ये होणार आहे, स्वतंत्रपणे गेलो तर आपण आपल्या पक्षाचे किती आमदार निवडून आणू शकतो, हे त्या पक्षाच्या नेतृत्वाला आजपर्यंत निश्चित करता आलं नाही आणि जनतेलाही ते ठरवता आलं नाही. अजूनही मला आठवते की एकाही नेत्याने 288 जागा लढवल्या. त्या 288 मध्ये माझ्या पक्षाचे एवढे आमदार निवडून येतील असं विश्वासाने कोणताही नेता सांगत नाही. उलट पक्षी जे प्रस्थापित पक्षाचे राजकारणी नेते आहेत ते सत्तेवर दावा सांगतात रिझल्ट येण्यापूर्वी, आमचा पक्ष सत्ता स्थापन करणार आहे आणि या पक्षाला सत्तेवरून खाली खेचणार आहे. अशा प्रकारचा एक संदेश त्यांच्या मतदारांना ते देतात.
ते स्फुल्लिंग चेतवतात. आपलं नेतृत्व असं करताना मला दिसून आलेलं नाही. आपल्या नेतृत्वाला असेसमेंट करता आलेलं नाही की 288 जागेमध्ये मला किती जागा जिंकायच्या आहेत कमीत कमी, आणि जास्तीत जास्त जागा किती लढवायच्यात. आपलं नेतृत्व असंच सांगत आलेलं आहे, आम्हाला विचारल्याशिवाय कुणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही. म्हणजे काय? आम्हाला विचारल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. अनेक वेळेला एका नेत्याने तर त्याचं शॅडो कॅबिनेट डिक्लेअर केलं आणि पक्षातील पदाधिकारी त्यांची नावं जाहीर केली. हा पदाधिकारी अमक्या मंत्र्याच्या खात्यावर काम लक्ष ठेवून त्या खात्यातील त्रुटीचा अभ्यास करेल आणि त्याच्यावर अंकुश ठेवेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अमका होणार असंही जाहीर झालं. पण जाहीर होऊन शॅडो कॅबिनेट जाहीर करू नये. जर तुमच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नसेल तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? आंबेडकरी समाजाच्या मतदारांना कोण फसवते आहे? आंबेडकरी समाजाचा मतदार फसतो आहे का नेतृत्व त्याला फसवते आहे? हा खऱ्या अर्थानं एक मोठा गहन प्रश्न आहे. आपण पराजित झालो का मग नाव बोट ठेवायचे, ईव्हीएमने हायजॅक केलं, पैशाचा वापर झाला, अमकं झालं, तमकं झालं. अरे काल संगत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि त्याच्यावरती आपल्याला मात करावी लागेल. निवडणुकीला इतर पक्ष जर पैसाच लावून निवडणुका जिंकतात हे तुम्हाला जर माहीत आहे तर मग आपल्या पुढारपणाने त्याला किमान राजकारणात आवश्यक असलेले आमदार निवडून आणण्यासाठी, खासदार निवडून आणण्यासाठी निवडणूक निधीची तजवीज का करू नये? असा कोणता उमेदवार आहे की जो सक्षम उमेदवार आहे की जो उमेदवार एवढे पैसे जेवढे लागतात तेवढे पैसे खर्च करून निवडणूक लढवण्याला सक्षम आहे? बोटावर मोजणारे 1-2 लोक जर असतील तर निघू शकतील, परंतु निवडणूक लढवण्यातील माझा अनुभव असा आहे की एकदा फॉर्म भरल्याच्या नंतर जो प्रचाराला आमचा नेता येतो आमच्या प्रचाराला, त्याला गाडीचं भाडं, पेट्रोल आम्हाला भरून द्यावं लागतं उमेदवार म्हणून. ही अशी अवस्था आहे. मग दुसऱ्या पक्षाचे नेते येतात तर त्यांच्या उमेदवारांना निधी देऊन जातात. आमच्या पक्षाचा नेता येतो तर आपल्या उमेदवाराकडून गाडी भाडं आणि पेट्रोलचे पैसे घेऊन जातो. आपण निवडणूक कशी जिंकणार? अरे यंत्रणेवर पैसा लागतो, यंत्रणेवर पैसा लागतो. बूथ वाईज कार्यकर्ता जर ठेवायचा झाला तर त्याचा हिशोब आहे. मी इथं त्या सविस्तरपणे तो हिशोब सांगू शकत नाही, पण मला तो हिशोब माहीत आहे. मी 4 विधानसभा लढलो, 1 पार्लमेंट लढलो. नांदेड सारख्या विधानसभेच्या मतदारसंघातून 35 ओपन मतदारसंघातून 35 हजार मतं घेतली मी. कधी नंबर 2 वर, कधी नंबर 3 वर राहिलो. परंतु विजयासाठी 15,000चं अंतर, 10,000चं जे अंतर आहे ते अंतर मला 20 वर्षामध्ये कापता आलं नाही. आणि 4 पराभव माझ्या वाट्याला आल्याच्या नंतरही नेतृत्वाने माझ्या पराभवाबद्दल चिंता व्यक्त केली नाही किंवा त्याचं पुनरावलोकन केलं नाही किंवा याचा पराभव का झाला, याला काय कारणे आहेत ते शोध घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. निवडणूक झाली, पराभूत झाला, चला पुढच्या कामाला लागा. कार्यकर्ता पुढच्या कामाला लागतो. त्याला एकतर त्याच्या पदरी अपयश असतं आणि दुसरीकडे पक्षाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची त्याच्यासमोर आव्हान उभं राहिलेलं आहे. अशा परिस्थिती 2 पातळीवरती कार्यकर्ता जर लढणार असेल तर तो पक्ष निवडणुका कसं जिंकणार आहे मला कळत नाही. आणि म्हणून आज आंबेडकरी चळवळीचं जे राजकारण आहे हे राजकारण आपल्याला पुढं जर व्यवस्थित करायचं असेल तर 2024च्या नंतर
मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. या पुनर्रचनेमध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागेल की आंबेडकरी समाजाच्या मतदारांचं किलिंग सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून कोणत्या पद्धतीनं करतायत आणि त्यांना विजयाचं सोपं गणित कसं करतायत. मी तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. खरं तर नाव घेऊन सांगू नये, परंतु लक्षात यावं म्हणून मी सांगतो. माझ्या जिल्ह्यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघ आहे आणि या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे मालेगावच्या पासून ते किनी पाळज हे जर आपण अंतर किलोमीटरमध्ये मोजायला गेलो तर 90 किलोमीटरच्या आतमध्ये अंतर येतं. म्हणजे एक उमेदवार किनी पाळजला जर शेवटच्या ठिकाणी गेला तर तो त्याच्या प्रचाराच्या मुख्य केंद्रावर रात्री परत येऊ शकतो. एक दुसरा असा आहे की त्या मतदारसंघाची मतदार संख्या किती आहे, तर त्या मतदारसंघाची मतदार संख्या ही 2,80,000 आहे. म्हणजे विधानसभेचा एक मतदारसंघ तयार करण्यासाठी किमान मतदारसंघाची जी आवश्यक असणारी टोटल आहे तीच टोटल भोकर मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगानं कायम ठेवलेली आहे. आणि त्याचं नेतृत्व कोण करतात, तर 2 वेळेला राज्याचं मुख्यमंत्रीपद भोगलेले आणि गेल्या 25 वर्षामध्ये ज्यांचं स्थान महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आढळ आहे आणि महाराष्ट्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्यांचे वडील शंकररावजी चव्हाण 60 वर्षाच्या वरपर्यंत केंद्र आणि राज्याच्या सत्तेमध्ये राहिलेले आहेत. ही राजकीय घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेला नेता, ज्याला उद्याच्या भविष्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आहे, त्या नेत्याने त्या मतदारसंघावर लक्ष ठेवून तो मतदारसंघ तसा तयार केला आणि त्या मतदारसंघाची टोटल मतदारसंख्या 2,80,000 ठेवली. त्या मतदारसंघाचं सगळ्यात लांबचं लांब प्रवासाचं क्षेत्रफळ किती आहे, तर फक्त 90 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. उलट देगलूर बिलोली मतदारसंघ रिझर्व फॉर एससी आहे. या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या किती असेल, तर या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या ही 3,10,000 आहे. आणि एकूण भौगोलिक प्रवासाचं क्षेत्र किती आहे, तर त्याला कुंडलवाडीपासून त्या मुक्रमाबादच्या पुढे कर्नाटकाच्या बाउंड्रीपर्यंत जायचं आहे. म्हणजे 90 किलोमीटरच्या वरचा लांबीचा प्रवास आहे त्याला. आता हा प्रवास कसा करणार, एक तर त्याला तिकडे देगलूर तालुक्यात गेला तर देगलूरला मुक्काम करावा लागतो आणि बिलोली तालुक्यात प्रवासात आला तर बिलोलीला मुक्काम करावा लागतो. म्हणजे मतदारसंघ निर्मिती करताना ज्याला निवडून द्यायचंय मागासवर्गीय राखीव मतदारसंघातून, तो माणूस स्वतःच्या संख्याबळावर निवडून येता कामा नये ही त्यांनी काळजी घेतलेली आहे. मग तो कसा निवडून आला पाहिजे, तर त्यांना कोणीतरी निवडून आणणारं पाहिजे. आणि म्हणून मग ते जे म्हणतील त्याला ते निवडून आणतात आणि निवडून आलेला माणूस मग तो गुलाम होतो. तो गुलाम झालेला माणसाला मग आपले मतदार म्हणतात आपल्या समाजाच्या म्हणून याला आम्ही मतदान केलं, पण हा आमच्या समाजाचा काही उपयोगाचा ठरला नाही. अशा प्रकारची चर्चा निवडणुकीच्या नंतर होताना दिसते. मला मूळ हे सांगायचं होतं की मतदारसंघाच्या निर्मितीचे फायदे आणि तोटे काय आहेत.
तर साधारणपणे मराठा समाजाचं बहुबल राखीव मतदारसंघामध्ये कसं राहील याची काळजी घेतल्या जाते. मराठा समाजाच्या सोबतच जो लिंगायत समाज आहे, जो बसवेश्वराच्या शिकवणीपासून दूर आहे आणि सनातन धर्माचं तो पालन करतो, अशा समाजाला लक्ष्य करून राखीव मतदारसंघाची निर्मिती केल्या जाते, जेणेकरून आंबेडकरी प्रेरणेचा उमेदवार, आंबेडकरी प्रेरणेचा पक्ष निवडणुकीच्या राजकारणात डोकंच वर काढू नये याची खबरदारी घेतली जाते. आता हे ज्यांना सत्ता प्राप्त करायची आहे, ज्यांना उद्या सत्तेमध्ये यायचं आहे आणि सत्तेमध्ये आल्यानंतर ती सत्ता कायम आपल्याकडे टिकवायची आहे, ते लोक एवढं बारकाईनं लक्ष ठेवतात, त्यांची शासन प्रशासन यंत्रणा कामाला लावतात आणि इनडायरेक्टपणे निवडणूक आयोगावर त्यांना डायरेक्ट नियंत्रण ठेवता येत नाही. पण प्रशासनातील अधिकारी कोण आहेत? शेवटी शासनाचेच नोकर आहेत ना. मग त्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना जे पाहिजे तशा प्रकारची यंत्रणा ते तयार करतात, मतदारसंघ तयार करतात. एवढंच नाही तर कोणत्या बूथवर कोणता कर्मचारी पाठवायचा हे सुद्धा तेच ठरवतात. भले निवडणूक आयोग सांगत असेल की आमचा कर्मचारी, पण कर्मचारी कोणता कर्मचारी जातो? माध्यमिक शाळेवरचा शिक्षक जातो, निमशासकीय कर्मचारी जातो, शासकीय कर्मचारी जातो. 15 दिवस तो निष्पक्षपाती आहे असं आपण म्हणतो आणि 15 दिवसाच्या नंतर तोच कर्मचारी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा जे आहे ते हितसंबंधी होतो. आता त्याला ते हितसंबंधी जर हितसंबंध राखायचे असतील तर मग त्याप्रमाणे त्याला काम करावं लागतं. आणि अशा वेळेला निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत ते नियम कायद्यावर कागदावर राहतात आणि मग पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा त्याच्यामध्ये निष्काळजी दाखवते आणि निवडणूक ऐन मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये नको ते गैरमार्गाने प्रकार घडतात, गैरमार्गाचे प्रकार घडतात, पैसा वाटपाचा प्रकार घडतो, भ्रष्टाचाराचा प्रकार घडतो, बोगस वोटिंगचा प्रकार घडतो आणि ज्या मतदान केंद्रावर मतदानच झालं नाही त्या मतदान केंद्रावर पूर्णपणे 80% 90% मतदान करून घेण्याची प्रक्रिया सुद्धा त्या यंत्रणेमार्फत पार पाडल्या जाते. हा प्रत्यक्षातील अनुभव आहे. आता हे सर्व ते करत असल्यामुळं आपण म्हणत असतो जनतेमध्ये, अरे यार हा तर उमेदवार याच्याबद्दल निवडणुकीमध्ये काहीच नव्हतं, तो पडेल असं सगळे म्हणत होते आणि मग हा निवडून कसा आला? त्याच्या निवडून येण्याचं गणित ज्या पक्षाने त्याला निवडून आणलंय त्या पक्षाने तिथे कशा प्रकारची मोर्चे बांधणी केलेली आहे त्याच्यामध्ये ते लपलेलं आहे. दुर्दैवाने आपण हे सगळं करण्यामध्ये अपयशी आहोत आणि म्हणून आपल्या केवळ तोंडातील हवा असतात, तोंडच्या गप्पा असतात की आम्ही सत्ताधारी होणार आहोत, आम्ही अमकं करणार आहोत, आम्ही तमकं करणार आहोत. आपला पक्ष भक्कम नाही, आपल्याजवळ नेतृत्वाजवळ कोणती दृष्टी नाही आणि आपल्याजवळ साधन सामुग्री नाही, आपला प्रचारातील कार्यकर्ता स्वबळावर उभा नाही, अशा परिस्थितीमध्ये आणि उमेदवार निवडणूक लढवण्याला सक्षम नाही आर्थिकदृष्ट्या. त्याचं काम असेल पण आर्थिकदृष्ट्या काम नाही आणि आपल्याकडे येणारे जे उमेदवार आहेत ते तर पक्षीय नसतात. त्या उमेदवाराबद्दलच अविश्वसनीयता असते. तो या पक्षातून आला, तो त्या पक्षातून आला आणि ती अविश्वसनीयता
आपल्या पक्षांच्या राजकीय वर्तनावर सातत्यानं होत असल्यामुळं तो धब्बा आपल्या राजकीय पक्षांना कायमचा बसलेला आहे. हे एक आपल्या अपयशातील सर्वात मोठं कारण आहे असं मला स्वतःला वाटतं. आपण या सगळ्या बाबतीत महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. मला असं म्हणायचं नाही की या परिस्थितीवर मार्ग नाही, या परिस्थितीवर मार्ग निघेल. माझा विश्वास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण बाजूला ठेवल्यामुळं आपली फटफजिती झालेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र जाहीरनाम्याचा एक कलम आहे. त्या कलमामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, माझा पक्ष सत्तेवर जर आला तर या देशातील प्रमुख देवस्थानामध्ये असलेला पैसा, त्या पैशाची गुंतवणूक मी शिक्षण क्षेत्रामध्ये करेल आणि तो पैसा समाजाच्या उभारणीसाठी कामाला लावेल असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर कार्य करणारे लोक मंदिराकडे जाऊन घंट्या मारतात आणि सांगतात की कार्यक्रमावर आता आपल्याला इलेक्शन लढवायची नाही, तर घंटी वाजवून मतदान आपल्याला घ्यायचं आहे. कार्यक्रमावर मतदान घ्यायचं नाही, तर सत्यनारायण करून मतदान घ्यायचं आहे. तर हे कसं होणार आहे? होणार नाही. आज आपण असं सातत्यानं चर्चा ऐकतो आहोत की देशाची घटना बदलणार आहे. आता देशाची घटना बदलण्याचा ज्यांचा कार्यक्रम आहे ते सत्तेवर आलेले आहेत आणि सत्तेवर आल्याच्या नंतर 370चं कलम पार्लमेंटमध्ये एका दिवसात ज्या दिवशी हटवल्या गेलं, रद्द केल्या गेलं, त्या दिवशी देशातील संबंध मुसलमान शोकसागरात बुडाला होता. पण ज्या मुसलमानांनी काँग्रेस सहित सर्व पक्षांना मतदान केलं, त्या मुसलमानांचे मुस्लिम प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये नसल्यामुळं काँग्रेस असेल, इतर पक्ष असतील, गैर भाजपावाले हे सगळे निष्प्रभ ठरले. भाजपच्या पार्लमेंटमधील संख्याबळाच्या जोरावर निष्प्रभ ठरले आणि 370 सारखं कलम हटवलं गेलं. आणि त्या पक्षाचा कार्यक्रम आहे 370 हटवणं. आता त्यांना जर रोखायचं असेल तर त्या 370 कलम पाहिजे असं म्हणणारा जो मतदार आहे, तो मतदार किती पटीने जागरूक पाहिजे, किती पटीने चाणाक्ष पाहिजे, तो मतदार किती पटीनं डोळ्यामध्ये तेल ओतून जागणारा पाहिजे. मतदार तसं करत नाही आणि मग त्या दिवशी शोकसागरात बुडाले. तुमचा पार्लमेंटमध्ये ओवेसी सोडला तरी एक खासदार बोलायला तयार नाही. आणि एका ओवेसीचं काय चालणार आहे? काय चालणार नाही. कदाचित उद्याच्या काळामध्ये आंबेडकरी समूहातून एखादा खासदार जाईल आणि मोदीपेक्षाही कट्टर प्रतिमेचा एखादा दुसरा पंतप्रधान आला तर घटनेच्या बदलाला नख लावण्याचा ते प्रयत्न करतील. त्यावेळेला आपला प्रतिनिधी कोण आहे? एक कुणीतरी असेल. त्या एका प्रतिनिधीचं काय चालणार आहे? आपलं संख्याबळ नाही आणि पार्लमेंटमध्ये आपला खासदार नाही, तर मग घटना जे बदलू इच्छितात त्यांचा प्रतिकार आपण कसा करणार? मग आता आपलं एकच शस्त्र ठरलेलं आहे, ते म्हणजे आपण रस्त्यावरती यायचं, पोलिसांच्या गोळ्या खायच्या आणि आपल्या तरुण मुलांना जेलमध्ये पाठवायचं, पोलिसांचे शिकार करायचं, गोळीचे शिकार करायचं आणि समाजाला पुन्हा एकदा भावनेच्या ज्वालावरती उभं करायचं, ती भावनेची ज्वाला पेटवायची. हाच आपला आजपर्यंतचा कार्यक्रम राहिलेला आहे.
मला वाटतं याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. नव्या आता येणाऱ्या काळामध्ये जे कोणी घटना बदलतो म्हणणारे शक्ती आहेत त्या शक्तीचा मुकाबला करण्यासाठी म्हणजे वैधानिक आणि संसदीय विधानसभेमध्ये सुद्धा आणि लोकसभेमध्ये सुद्धा मुकाबला करण्यासाठी एक नव्हे तर आपल्याला अनेक खासदार निवडून देण्याची प्लॅनिंग करावी लागेल. आणि ती प्लॅनिंग केली तरच आपण डायरेक्ट मुकाबला आपल्या डायरेक्ट शत्रूबरोबर करू शकतो. अन्यथा काँग्रेस किंवा भाजपतर पक्ष घटना बदलाच्या लढाईमध्ये घटना वाचवण्याच्या लढाईमध्ये ते यशस्वी होतील, ते प्राणपणाला लढतील असं मला वाटत नाही. मला या प्रकरणात पुणे कराराची आठवण होते की पुणे करार होताना बाबासाहेबांच्या बाजूने त्यांची भूमिका न्याय्य असतानाही देशातील एकही पुढारी उभा राहू शकला नव्हता. बाबासाहेब एकाकी लढले होते. आपला समाज एकाकी लढेल. आणि आज बामसेपवाले जसं म्हणतात की पुणे कराराचा धिक्कार ते करतात, कदाचित उद्याच्या काळामध्ये आपण एकाकीच असं पडलो तर आपलाच धिक्कार आपल्याला करून घ्यायचा की काय, अशा प्रकारची एक परिस्थिती होईल. बामसेच्या या भूमिकेचा मी समर्थक नाही, कारण बामसेपवाले जे खातात त्याच्याशी बेईमान होतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुणे करारामुळेच ज्या सवलती मिळाल्या त्याच्या सवलतीच्या गर्भाशयातूनच बामसेपचा जन्म झालेला आहे. बामसेपचा जन्म कोणत्या शेतमजुराच्या किंवा गावातील एका खेडेगावातल्या मजुराच्या मागास आंबेडकरी मजुराच्या पोटातून झालेला नाही, तर ज्या आंबेडकरी समाजातून शिकला आणि बाबासाहेबांच्या आरक्षणातून नोकरीला लागला त्या राखीव जागेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या डोक्यातून आणि पोटातून बामसेपचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून मी त्यांचा समर्थक नाही, परंतु आपण कोणत्याही गोष्टीला बळी पडत जातो आणि बळी पडण्याची ही प्रवृत्ती जी आहे ती आपली मानसिक गुलामगिरी आपल्याला दर्शवते. आपली चौकस बुद्धी त्याच्यामुळं मरून जाते. आपलं स्वतःचं सिंहावलोकन करण्याची आपली बुद्धी त्याच्यामुळं मृतप्राय होते आणि आपण स्वतःचं सिंहावलोकन करण्याऐवजी समोरच पुढं नजर ठेवून चालत आलेलो आहोत. मागच्या चालत येण्याने अनेक आपल्या रस्त्यात अनेक खड्डे पडले आणि पुढे जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे आपण न बुजवता जर प्रवास करणार असू तर मला वाटतं ही अत्यंत धोक्याची बाब आहे. या सगळ्या गोष्टीचा आंबेडकरी समाज विचार करेल आणि माझा विश्वास आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान हे आता आंबेडकरी समाज म्हणजे एका जातीपुरतं मर्यादित नाही. आज खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं नेतृत्व देशामध्ये गैर महाराष्ट्रीयन लोक करतायत आणि मला त्याचा फार आनंद आहे. बाबासाहेब हयात असताना उत्तर प्रदेश, गुजरातचा काही भाग आणि पंजाबचा काही भाग, तामिळनाडूचा मद्रास प्रांतातला काही भाग, हैदराबादचा काही भाग जर वगळला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे सर्व वातावरण बाबासाहेबांच्या सोबत होतं. पण देश पातळीवरचा खेड्याखेड्यातील माणूस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेवर पेटून उठलेला आहे आणि त्यामुळं आंबेडकरी विचाराचं नेतृत्व आज खऱ्या अर्थानं वैचारिक नेतृत्व आज गैर महाराष्ट्रीयन लोकांकडे गेलेलं आहे. कदाचित उद्याच्या काळामध्ये याच विचाराचं नेतृत्व गैर महाराष्ट्रीयन आणि महारेतर समाज करेल आणि त्या समीकरणातून उद्याच्या नव्या राजकारणाची दिशा सापडेल, सत्ताकारणाची नांदी ते ठरेल असं मला वाटतं. जय भीम, जय भारत.